नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? तर आज आपण निघालो आहे अहिल्यानगर इथे। अहिल्यानगरच्या बॉर्डरला आहे ना निगोश हे गाव आहे, त्या ठिकाणी आपण मळगंगा देवीच्या दर्शनाला चाललो। तर चला आमच्यासोबत आपण दर्शन घेऊया मळगंगा देवीचं, आणि त्या ठिकाणी काय आहे ते तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला। काही दिवस हिरे असतात तर काही दिवस दगड असतात, हे तुम्हाला माहिती असणारच। मला असं म्हणायचं आहे की दुःख हे येणारच, दुःख हे असणारच, पण त्याचा विचार न करता ज्या वेळेस आपल्याला वेळ भेटतो तर तो दिवस का बरे आपण आनंदात घालवायचं नाही? म्हणून तर इतर दिवसांपेक्षा सगळ्यात वेगळा असणारा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस। तो दिवस सगळ्यांना हवा वाटतो। तो दिवस थोडा उशिरा येतो, आठवड्याभरानंतर येतो, महिन्याभरानंतर येतो, पण तो दिवस नक्की येतो आपल्या आयुष्यामध्ये। आणि तो दिवस आपण खरंच चांगल्या पद्धतीने आनंदात मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, आपल्या मुलाबाळांसोबत घालवलं पाहिजे। तसा तो सुवर्ण सुट्टीचा दिवस आमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे। सुट्टीची सुरुवात आम्ही पहिला देवदर्शनाने केली, आणि ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो तर पहिला आम्ही देवाला किंवा मारुतीला जातो आणि मग आपला प्रवास सुरू करतो। हॅलो, आता आपण रांजणगावच्या थोडंसं जवळच आलेलो आहे, आणि आता तिथून आपल्याला जायचं आहे कमीत कमी 15 किलोमीटर। थोडंसं गाडी साईडला घेतली, मनूला पण पाणी वगैरे प्यायचं होतं, आहे का नाही पिल्लो? मनू पाणी पिला, मी पण थोडंसं पाणी वगैरे पिलो। आमच्या गाडीत ना पेट्रोल संपलं होतं, म्हणून आम्ही ना पेट्रोल भरलं होतं। थोडंसं काहीतरी ब्रेकफास्ट करत आपण चाललो आहे, आणि गावाचं एन्व्हायरमेंट ना ते इतकं प्रसन्न वाटतंय। तर असे काही फ्रूट्स वगैरे खाल्लं ना आपल्याला थोडंसं एनर्जी येते, आणि कसं आता उन्हाळा वाढत चालला आहे, त्याच्यामुळं अशा गोष्टी आपल्या बॅगेमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता बघा, आम्ही झाडाखालीच थांबलो, पण आज उपवास असल्यामुळे श्रुतिकाने पापड आणलेले आहे शाबूचे, जे श्रुतिकाने उन्हाळा काम पण सुद्धा चालू केलेलं आहे। नाही, लय उंच आहेत ग। आणि या ठिकाणी हे चिक्कूचं झाड आहे, आणि चिक्कू कच्चे आहेत, कच्चे चिक्कू, अजून पिकाला लय वेळ आहे। तर भेटले आता आपल्याला हे शेवगाचे छान आहेत। आपण चिक्कू कच्चे आहेत बाळा, तर शेवगाची शेंगा आपण काढले। थोडी एक मजा, आपलं वीकेंड आहे, आपण बाहेर फिरायला आलो। आज आपण एक छान गोष्ट केलेली आहे, कारण कसं आहे मध्ये काय ना काय होत राहतं, पण एका व्यक्तीला जरा मदत हवी होती, तर आपण त्यांना छान मदत केली। त्यांच्यासाठी आपण थांबलो तिथं, त्यांचे घरचे येतोपर्यंत एखाद्याला मदत करणं खूप इम्पॉर्टंट होतं, आणि ती वेळ खूप इम्पॉर्टंट होती, असं आहे। हा आपण आता रोड बघू शकता। हा जो निसर्गाचा दृश्य आहे ना, आपल्याला खूप काही सांगून जातो। हसत राहा, मजेत राहा आणि आनंदित राहा। सगळं काही विसरून इतरांचा विचार न करता चला आपण निसर्गाच्या सानिध्यात आपलं मन रमवूया।
बघता बघता आपण पोचलो आहे मळगंगा देवस्थान निगोज इथे. या ठिकाणी आपण आपली कार पार्क केलेली आहे आणि इथून आपण जाणार आहोत इथे रांजण खळगे पाहायला मळगंगा देवीचं दर्शनासाठी. मळगंगा देवीचं हे कळस आहे आणि या ठिकाणी एक मेन खास गोष्ट म्हणजे एक पुणे जिल्ह्यात येतं आणि एक नगर जिल्ह्यात येतं, ते बघायचं आपल्याला काय ते. हळूहळू आत्तासारखं लागेल. आता सारंगीचं दरवेळेस केस विस्कटात, त्याच्यामुळे आता तिची वेणी घालते आणि इथं म्हणू खेळतोय गोल. तेवढं मोठं नको, छोटं छोटं छोटं. सारंगी थांबा म्हणते, तर थांबून आपण सगळे मिळून जाऊया. जास्त लांब नकोय पिल्लू. हे आहे माता मळगंगा देवीचे वास्तव्य. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील निगोज या गावामध्ये या देवीचे देवस्थान आहे. तिथे आम्ही आज देवदर्शनासाठी आलो. नवसाला पावणारी देवी म्हणून मळगंगा मातेची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. देवीचे हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. मळगंगा मातेचे मंदिरे निगोज, दरेवाडी, बेलापूर, करंदी, उंब्रज, घोलवड, चिंचोळी या 7 ठिकाणी असून निगोज हे देवीचे मुख्य ठिकाण आहे. निगोज गावामध्ये जवळच एक हेमाडपंथी बारव म्हणजेच विहीर आहे. चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता या बारवीमधून मातीची घागर दर्शन देते. हे खरं विशेष आहे. आजच्या या युगात हा एक दैवी चमत्कारच आहे. यापूर्वी येथे चांदीची घागर निघायची. आता येथे प्रतिवर्षी मातीची घागर निघते. या घागरीची मिरवणूक काढून परत कुंडामध्ये विसर्जित केली जाते. आता आम्ही आहोत पुणे जिल्ह्यामध्ये. इथे जे तुम्हाला ब्रिज दिसतंय त्याच्या डाव्या बाजूला आहे ते पुणे, जिथे आता आम्ही आहोत. आणि इथून आता मी चाललो आहे अहिल्यानगरमध्ये, जिथे मळगंगा देवीचं दुसरं देवस्थान आहे. आपल्याला फक्त हे ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. ही आहे कुकडी नदी. कुकडी नदीच्या तीरावर कुंडमाऊलीचे मळगंगा मातेचे मंदिर आहे. ही मळगंगा मातेच्या यात्रेची सुरुवात आधी हळद दळण्यापासून होते. मातेची हळद चोळी पातळ घेऊन मिरवणूक निघते. देवीला हळद लावली जाते. विशेष म्हणजे हळद लागल्यानंतर देवीच्या पूजेचा मान हा महिलांना असतो. त्यानंतर मुख्य यात्रेची सुरुवात होऊन हा उत्सव साधारण 3 दिवस असतो. इथं जो मंदिर आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये येतं, मळगंगा देवी. आणि इथं आलो हा आहे नगर जिल्ह्यातलं. सगळे देवी एकच आहेत, फक्त प्रत्येक 6 ते 7 ठिकाणी ह्याची स्थापना केलेली आहे. धूम्राक्ष नावाच्या राक्षसाने घोर तपश्चर्या करून देवाकडून वरदान प्राप्त केले. कोणीही वीर पुरुष त्याचा वध करू शकत नाही. वर मिळाल्यानंतर त्याने देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सर्व देवदेवता खूप कंटाळले आणि ते शेवटी महादेवास शरण गेले. त्याचा वध करण्यासाठी प्रार्थना करू लागले. भगवान शंकराने पार्वती मातेस विनंती केली की तुम्ही या राक्षसाचा अंत करावा. परंतु पार्वती मातेने नकार दिला, कारण आधीच 9 अवतार घेऊन त्यांनी अनेक दैत्यांना यमसदनी पाठवले होते. पार्वती मातेने सांगितले की थकले आहे, त्यासोबत युद्ध नाही करू शकत.
मग महादेवांनी आपल्या जटेतील गंगा मातेस आव्हान केले आणि धुरापासून तयार झालेल्या धूम्राक्षस दैत्याचा वध करण्याचे कार्य त्यांच्यावर सोपवले. त्यांना युद्धात मदत करण्यासाठी साती आसरा म्हणजेच अप्सरा या 7 बहिणींना त्यांच्यासोबत पाठवले. आपण मळगंगा देवीची महती ऐकत आपण पोचलो आहे देवी मातेच्या गाभाऱ्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती भव्य दिव्य असे सभामंडप आहे. आणि आता आपण दर्शन घेऊया. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गंगा मातेने त्या राक्षसाचा वध केला. गंगा माता युद्धामुळे थकल्या होत्या. त्यामुळे विश्रांतीसाठी निगोज या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहून तेथेच 7 अप्सरासोबत ते थांबल्या. गंगा मातेने धूम्राक्षसाचा वध केला. गंगा माता युद्धामुळे थकल्या होत्या. त्यामुळे विश्रांतीसाठी निगोज या ठिकाणाची निसर्गरम्य वातावरण पाहून तेथेच 7 अप्सरासोबत थांबल्या. देवीला विश्रांतीसाठी मंदिर बांधायची इच्छा निर्माण झाली. या 7 अप्सरा एका भक्ताच्या स्वप्नात गेल्या आणि मंदिर बांधण्यास सांगितले. परंतु हा भक्त मंदिर बांधण्यास असमर्थ होता. मग 7 अप्सरांनी विचार केला आणि त्याला सोने देऊन मंदिर बांधण्यास सांगितले. भगवान महादेवास ही गोष्ट समजली आणि त्यांनी गणांना मंदिर बांधण्यासाठी मदतीला पाठवले. मंदिराचे काम पूर्ण झाले आणि मळगंगा देवी तेथेच वास्तव्यास राहिल्या. अशी आख्यायिका आहे की तेथे बांधलेली हेमाडपंथी बारव ही मातेच्या नित्य स्नानासाठी बनवलेली आहे. भगवान शंकरास मळेश्वर असेही संबोधले जाते. मळगंगा देवी ही स्थानिक नागरिकांची कुलदेवी तसेच ग्रामदैवत आहे. चला आता आपण जाणून घेऊया रांजण खळगे. इंग्लिशमध्ये त्याला पॉट होल्स असे म्हणतात. निगोज या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठे प्रसिद्ध रांजण खळगे आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. निगोज येथील कुकडी नदीच्या पात्रात अनेक लहान मोठे उंच खोल अशी कुंड म्हणजेच खळगे तयार झालेली आहे. येथे बेसॉल्ट नावाचा खडक आहे. मृदू खडकाच्या धारामधून पाण्याच्या प्रवाहासोबत दगड गोटे वाहत असतात. यामध्ये मृदू खडकाची झीज होऊन तेथे रांजण खळगे तयार होतात. पाण्याचा बहरा आणि दगडगोटे यांचा घर्षणाने हे रांजण खळगे तयार झाले आहेत. हे रांजण खळगे तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालखंड लागतो. हजारो वर्षे लोटल्यानंतर आपल्याला निसर्गाचा हा चमत्कार पाहावयास मिळतो. निगोज येथील रांजण खळग्यांची दुनिया पाहून पृथ्वीवरील सर्वात श्रेष्ठ शिल्पकार हा निसर्गच आहे याची प्रचिती यामधून आपणास दिसते. या नदीपात्रातील रांजण खळग्यांची ही सुंदर अशी शिल्प पाहता आपले मन मंत्रमुग्ध होऊन जाते. नदीच्या दोन्ही बाजूस रांजण खळग्यांच्या भिंती तयार झाल्या आहेत. तिन्ही ऋतूमध्ये आपणास निसर्गाचे वेगवेगळे रूप येथे पाहावयास मिळते. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आपणास येथे पाहावयास मिळतो. येथे रांजण खळग्यामध्ये सतत पाणी साठवून राहते. त्यामुळे येथे आपणास हायड्रिला ही जलीय वनस्पती पाहण्यास मिळते. तसेच येथे क्लिफ शॅलो नावाचे पक्षी असून खडकामध्ये त्याच्या मातीची घरटी साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये ही पक्षी घरटे बनवत असतात. नदीच्या दोन्ही तीराला जोडणारा झुलता पूल तेथे बनवलेले असून या पुलावरून निसर्गाची अद्भुत किमया आपणास पाहावयास मिळते. हा परिसर निसर्गरम्य असून नदीच्या दोन्ही बाजूस मळगंगा मातेची मंदिरे असून कुंड माऊली या नावाने प्रसिद्ध आहे. कुकडी नदी आणि कुकडी पाटबंधारे प्रकल्पामुळे येथे परिसर अतिशय सुजलाम सुफलाम झाला आहे. तर मंडळी, मळगंगा देवीची महती आणि रांजण खळगे ज्याला आपण इंग्लिशमध्ये पॉटहोल्स असे म्हणतो, आणि हा पूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला, तुमचे फीडबॅक आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा.
स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. आता आपला परतीचा प्रवास. आता आपण नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये जाणार आहोत त्या ब्रिजने. हे ब्रिजमधून चावी माझ्याकडे का तुझ्याकडे आहे? तर देवदर्शन खूप छान झालेलं आहे. आता आपण निघालो आहे पुण्याकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. बाय.